पवनराजे निंबाळकर हत्याकांडामध्ये आज CBI कोर्टाने आरोपींना निर्दोष सोडलेलं आहे. ही अतिशय दुर्दैवी घटना आहे, दुर्भाग्यपूर्ण घटना आहे आणि निंबाळकर परिवाराच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील अशा प्रकारचं ही घटना आहे. गेले 20 वर्ष ते ही केस लढत होते आणि त्यांना विश्वास होता की या केसचा मेरिटवर निकाल जो लागेल तो आरोपींना सजा देणारा असेल. परंतु दुर्दैवाने त्या हत्याकांडामध्ये पवनराजे निंबाळकर आणि त्यांच्यासोबत आणखी असे 2 लोकांची हत्या झाली होती आणि त्यामुळे हा परिवार जो आहे पूर्णपणे एका आशेने या हत्याकांडाकडे निर्णयाकडे डोळे लावून बसला होता. परंतु दुर्दैवाने आज त्या आरोपींना निर्दोष सोडलेलं आहे. मी स्वतः आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह साहेबांच्या कानावर ही घटना गाठलेली आहे. अमित शाह साहेबांनी देखील ही घटना गांभीर्याने घेतलेली आहे आणि त्यांनी देखील ही केस CBIला हायकोर्टामध्ये अपिलात जाण्याचा निर्देश या ठिकाणी दिलेले आहेत आणि ही केस आता CBI अपिलात जाईल आणि वरच्या कोर्टामध्ये याच्यावर निर्णय होईल आणि हा निर्णय जो आहे हा निर्णय मेरिटवर होईल अशा प्रकारची आशा निंबाळकर परिवाराला होती. परंतु दुर्दैवाने आज त्यांच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील गंभीर अशा प्रकारची घटना एक सेन्सिटिव्ह आपण म्हणूया आणि ही घटना जो हा खून खटला आहे अतिशय गाजला होता महाराष्ट्रामध्ये पवनराजे निंबाळकर हत्याकांड आणि त्यामुळे सगळ्यांनाच वाटत होतं की याच्यातले आरोपी सगळे जे आहेत